रामकृष्ण हरी. एक प्रश्न मनात घेऊन थोडा वेळ थांबा. जर आज कोणी तुम्हाला विचारलं, देव कुठे आहे, तर तुम्ही काय उत्तर द्याल? मंदिरात आहे, आकाशात आहे, की कुठेतरी दूर आहे? आणि जर कोणी शांतपणे सांगितलं, तो तुझ्या आत आहे, तर तुम्हाला ते लगेच पटेल का? की मन म्हणेल, हे कसं शक्य आहे? आजची ही पहिली ओवी तुमचा हा सगळा विचार बदलू शकते. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ही फक्त सुरुवात नाही, ही एक दिशा आहे, आयुष्यभर भटकणाऱ्या मनाला योग्य मार्ग दाखवणारी. ओम नमोजी आद्या, त्या आद्य परमेश्वराला नमस्कार, जो सगळ्यांच्या आधी आहे, ज्याच्याशिवाय काहीच नाही. वेद प्रतिपाद्या, ज्याचं वर्णन वेदांनी केलं पण पूर्ण सांगता आलं नाही. जय जय स्वसंवेद्या, जो स्वतःलाच स्वतःने जाणतो, ज्याला ओळखायला कोणाची मदत लागत नाही. आत्मरूपा, जो आपल्या आत आहे, आपल्या श्वासात, आपल्या जाणीवेत. हे ऐकताना वाटतं हे खूप मोठं आहे, पण माऊली याला अगदी सोप्या शब्दात सांगतात. देव बाहेर नाही, तो तुझ्या आत आहे. एक गोष्ट ऐका. एक कस्तुरी मृग, त्याच्या नाभीतून सुगंध येतो, पण त्याला माहीत नसतं. तो सुगंध कुठून येतोय म्हणून तो जंगलभर धावत राहतो, शोधत राहतो, थकतो, पण सापडत नाही. कारण तो जे शोधतोय ते आधीपासून त्याच्याच आत आहे. आपण सगळे तसंच जगतो. आपण म्हणतो, हे मिळालं की मी आनंदी होईन, पण मिळाल्यावरही मन रिकामच राहतं. एकदा एक माणूस माझ्याकडे आला, म्हणाला, माझ्याकडे सगळं आहे, चांगली नोकरी, पैसा, घर, पण शांतता नाही. हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे, कारण आपण बाहेर शोधतोय आणि जे हवं आहे ते आत आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आत्मरूपा, तो देव तुझ्या आत आहे. एक छोटा अनुभव करून बघा. रात्री सगळं शांत झालं, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. त्या क्षणीच एक वेगळी शांतता जाणवेल. कोणताही बाहेरचा आनंद नाही, तरी समाधान आहे. तोच आत्मा आहे. एक अजून कथा. एक गुरु शिष्याला घेऊन नदीकाठी जातात आणि अचानक त्याचं डोकं पाण्यात दाबतात. शिष्य तडफडतो, श्वासासाठी झगडतो. थोड्या वेळाने गुरु त्याला वर काढतात आणि विचारतात, तुला आत्ता काय हवं होतं? तो म्हणतो, श्वास. गुरु म्हणतात, ज्या दिवशी तुला देवाची गरज इतकी तीव्र वाटेल, त्या दिवशी तो तुला सापडेल. पण माऊली सांगतात, तो आधीपासूनच तुझ्यात आहे. स्वसंवेद्या म्हणजे स्वतःला स्वतः ओळखणारा. आपण दिवसभर इतरांना ओळखतो, पण स्वतःला कधी ओळखतो का? आपल्याला माहीत असतं दुसऱ्याचं काय चाललंय, पण स्वतःच्या मनात काय चाललंय हे कधी पाहिलं आहे का? एक साधा प्रश्न स्वतःला विचारून बघा, मी खरंच कोण आहे? उत्तर लगेच मिळणार नाही, पण हा प्रश्नच तुमचं आयुष्य बदलू शकतो. एक उदाहरण बघा. दोन माणसं, एक श्रीमंत, एक साधा. श्रीमंताकडे सगळं आहे, पण झोप नाही, समाधान नाही. साध्या माणसाकडे कमी आहे, पण मन शांत आहे. सुख कुठे आहे? बाहेर नाही, आत आहे. म्हणून माऊली सुरुवातीलाच सांगतात, बाहेर धावू नका, थोडा वेळ स्वतःकडे वळा. आजच्या काळात हे खूप गरजेचं आहे. आपण सतत धावत आहोत, मोबाईल, काम, सोशल मीडिया. मनाला एक क्षणही शांत बसायला वेळ नाही. पण जेव्हा माणूस स्वतःपासून दूर जातो, तेव्हा कितीही मिळवलं तरी समाधान मिळत नाही. म्हणून एक छोटा प्रयत्न करा. दररोज 2 मिनिटे शांत बसा, काही करू नका, फक्त स्वतःकडे बघा. हळूहळू एक जाणीव होईल की जे शोधत होतात ते आधीपासूनच तुमच्यात आहे. ही ओवी म्हणजे एक दरवाजा आहे, बाहेरच्या जगातून आतल्या जगात जाण्याचा. जो हा दरवाजा उघडतो त्याला खरी शांतता मिळते. आता इथे एक छोटी विनंती. जर हा विचार मनाला भिडला असेल, जर खरंच असं वाटत असेल की ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे, तर या प्रवासात सहभागी व्हा. हा संदेश पुढे शेअर करा, जेणेकरून अजून कुणाला हा मार्ग सापडेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा रामकृष्ण हरी नक्की लिहा. कारण तो शब्द फक्त शब्द नाही, ती एक भावना आहे, एक जोड आहे. ज्यांना माऊलीवर विश्वास आहे, ज्यांना ज्ञानेश्वर महाराजांविषयी प्रेम आहे, त्यांनी एकदा मनापासून रामकृष्ण हरी लिहून बघा. आणि पुढच्या भागात आपण दुसरी ओवी पाहणार आहोत, ज्यात माऊली गणपतीचं वर्णन करतात. पण ते फक्त देवाचं वर्णन नाही, तर बुद्धी, ज्ञान आणि जीवन कसं समजून घ्यायचं याचा एक सुंदर मार्ग आहे. ती ओवी ऐकल्यावर तुमचा विघ्न या शब्दाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल.
तोपर्यंत राम कृष्ण हरी.